मला आज आपल्याबरोबर माझे अनुभव कथन करण्याविषयी आनंद होतो आहे. कारण हे अनुभव कथन असे आहे का आजच्या या विषम परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेती कशा प्रकारे केली पाहिजे त्यावरचं माझं एक अनुभवाचं कथन आहे. पटलं तर नक्की आपण त्याला स्वीकारावं, नाही पटलं तर नका स्वीकारा. पण दोन्हीत काय फरक आहे हा मी 1975 पासून शेती करतो आहे. 1975 ते आजतागायत कृषीत दोन विज्ञान बघितले. एक विज्ञान आहे विनाशाचं आणि एक विज्ञान आहे निर्माणीचं. आता विनाशाचं विज्ञान मी 1975 ते 1994 या कालखंडात रासायनिक शेती केली. त्याचं नाव दिलं आहे मी विनाशक विज्ञान. आणि 1994 ते आजतागायत मी जी शेती पद्धती करतो आहे त्याचं नाव दिलं आहे मी निर्माणीचं विज्ञान. आता विनाशाचं विज्ञान आणि निर्माणीचं विज्ञान कोणतं चांगलं असू शकेल? नक्कीच निर्माणीचं विज्ञान. मग 1994 पासून मी नैसर्गिक शेती करायला प्रारंभ केली. आणि नैसर्गिक शेती करत असताना निसर्ग हा माझा गुरु झाला आणि त्या गुरुकडून अप्रतिम ज्ञान मिळायला लागलं. कारण निर्माणीचं ज्ञान, निर्माणीबरोबर विनाशाचं ज्ञान, का विनाश का घडलं होतं. तर रासायनिक शेती करत असताना माझं एक प्रारंभी उत्पादन हे सतत वाढत गेलं 1975 पासून तर 1983. कारण हे मला विशद करणं गरजेचं आहे, कारण आज आपल्या पुढे सुद्धा या समस्या आहेत. 1975 ते 1983 या कालखंडात विक्रमी उत्पादनं मी काढले. त्याचा टोक गेला 20 एकरात 400 टन एवढं मी उत्पादन काढलं रासायनिक शेतीत. पण 83च्या नंतर त्याच्यात हळूहळू घट व्हायला लागली आणि घट होता त्याचं उत्पादन 50 टनावर येऊन थांबलं. म्हणजे कपाशीचं 14 क्विंटल उत्पादन घेतलं एकरी 83 पर्यंत, 75 ते 83, आणि ते घटून 4 क्विंटलवर आलं. सगळं रासायनिक खतं तेच वापरतो आहे 20 ते. ज्वारीचं उत्पादन 20 क्विंटलवरून 7 क्विंटलवर आलं. तसंच भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेत होतं, पण एक भाजीपाल्याचं उत्पादन येणंच बंद झालं. टोमॅटोचं रोप टाकलं तर टाकल्याबरोबर त्याच्यावर करपा वगैरे यायचा. कोळ्याचं पीक टाकलं की 15 दिवसात येलो मोजेक यायचं. म्हणजे हळूहळू प्रत्येक पिकावर रोगांचं आक्रमण जास्त होत गेलं आणि उत्पादकता कमी होत गेली. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगतो आहे मी, जे मी स्वतः अनुभवले, जे आज आपण अनुभवत आहेत. मग भाजीपाल्याचंही उत्पादन घटलं. अशा रीतीने 400 टनावरून उत्पादन कमी कमी होत होत हे उत्पादन येऊन ठेपलं 50 टनावर. आता 50 टनावर येऊन ठेपल्यावर परिस्थिती ही झाली का खर्च वर गेले आहे आणि उत्पादकता खाली आलेली आहे. अशा परिस्थितीत काय विचार करायचं? एक म्हण आहे, श्रमाने प्रगती होते. अरे मी तर प्रचंड घाम गाळतो आहे, पण माझी शेती तोट्यात जाते आहे, माझ्या शेतीत नफा नाही. मग मी विचार करायला लागलो, नाही, हा सिद्धांत खरा आहे, विज्ञान चुकू शकते. म्हणजे मी ज्या पद्धतीने ज्या विज्ञानाने शेती करतो आहे तो विज्ञान चुकीचा असू शकते. मग मी ठरवलं का नाही, आपल्याला विज्ञान बदलून घेतलं पाहिजे. आणि 1994 पासून मग नैसर्गिक शेतीची सुरुवात केली. नैसर्गिक शेतीची सुरुवात केली तर निसर्ग हा माझा गुरु झाला. मग त्यांनी रासायनिक शेतीचे धोके दाखवले. त्यांनी काय धोके दाखवले? सगळ्यात पहिला धोका दाखवला, माती निर्जीव झाली आहे. हे सगळ्या जगाला मान्य झालेलं आहे आज की माती निर्जीव झालेली आहे आमची. पाणी विष झालेलं आहे, पाणी संपत चाललेलं आहे. म्हणजे दुसरं आव्हान उभं झालं मातीच्या नंतर पाण्याचं. तिसरं आव्हान बियाण्याचं. मग अनेक असे आव्हानं उभे होत गेले. मग उत्पादकता कमी झाली. याच्या मागचं चिंतन केलं, त्यावेळी लक्षात आलं का आम्ही मूलभूत विज्ञानाचा कधी विचार केलाच नाही. का मूलभूत विज्ञान काय आहे कृषीचा? फक्त व्यापार याला वर आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे आजपर्यंतच्या कृषीशास्त्रात. म्हणजे व्यापाराला
कसं आपल्याला चांगलं करता येईल आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं तरी चालेल. शेतकरी जगला का मेला का याची काही पर्वा करायची नाही आहे, पण शेतकऱ्याला विज्ञान हेच पोहोचवत राहायचं आहे. मग ह्या विज्ञान पोहोचवल्याने काय झालं? कंपन्याला तर भरभराटी आली, पण शेतीला अधोगती आली. त्याचं कारण असं झालं का मूलभूत विज्ञान ज्यावेळी मी नैसर्गिक शेती करायला लागलो त्यावेळी लक्षात आलं का रासायनिक खतांनी आणि विषांनी संपूर्ण जीव व्यवस्थेला आम्ही मारून टाकलं. तर या जीव व्यवस्थेतूनच पूर्ण कीट नियंत्रणाचं आणि खत निर्माणीचं काम होत असते हे लक्षात आलं. अरे जीव व्यवस्थेतून खत निर्माणीचं काम आणि कीट नियंत्रणाचं काम जर होत असेल तर मूलभूत विज्ञान हेच सांगते का जीव जगले पाहिजे आणि जीव जगल्याशिवाय शेतीचे खर्च कमी होणार नाही. मग दुसरं लक्षात आलं का आमच्या या विज्ञानामुळे मग आम्ही तणनाशकं आणली, विषारी औषधी आणली, त्यांचा अतोनात वापर केला, तर एक तर जीव गमावले. मग तणावर प्रेम राहिला नाही, तण शत्रू वाटायला लागलं. पण असं लक्षात आलं का तणांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबर अनेक तणातून पिकाचं कीट नियंत्रणाचं काम होते. पहा नैसर्गिक शेतीचं विज्ञान किती खोलीपर्यंत जात आहे का जीवांद्वारे कीट नियंत्रण होते आणि वनस्पतीद्वारे जमिनीची सुपीकता वाढते आणि कीट नियंत्रणाचं काम होते. कारण त्या वनस्पतीतून त्याला असं गंध सुटतो का तो कीटक तिथं राहण्याची इच्छा करत नाही. अशा रीतीने कीट नियंत्रणाचं काम, वनस्पती कीट नियंत्रणाचं काम कोण करते? जीव करते. मग असलं दुसरी गरज आहे शेतीला खताची. तर ही खताची गरज आम्ही चुकीचं विज्ञान 1960च्या नंतर सतत वापरत आलो. त्या विज्ञानामुळे फार मोठा धोका तयार झाला जीवांच्या नासाडीमुळे. आमचे जीव जसे जसे नष्ट झाले तर दोन क्रियेवर परिणाम झाला. खर्च खूप वाढले, म्हणजे अळ्यांचा प्रकोप खूप वाढला, मावा कीड खूप वाढली, इतर रोगांचं प्रमाण खूप वाढलं. म्हणजे रोगांचं प्रमाण हे का वाढलं? तर तो मूलभूत विज्ञान आम्ही समजून घेतला नाही. आज त्याच गोष्टीला समजून आपल्याला शेतीची दिशा ठरवायची आहे. मग मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी जीव व्यवस्था संपली तर त्याचा सरळ परिणाम झाला का त्यांच्या उत्पत्ती आणि त्यांच्या वजनामुळे जमिनीला जी फर्टिलिटी मिळत होती ती फर्टिलिटी मिळणं बंद झालं. म्हणजे जे काही आपण मूलद्रव्यांचा विचार करतो ते मोठ्या प्रमाणावर मूलद्रव्य मिळणं बंद झालं. आता मूलद्रव्य मिळणं बंद झालं तर जमिनीला एक सुपीकतेचा एक फॅक्टरी सुपीकतेची बंद झाली. मग जीवन नष्ट झाले तर जीवांकडून जीवांचं नियंत्रण हे होते सृष्टीच्या माध्यमातून. आता मी नैसर्गिक शेती करतो आहे पण एकही फवारणी करत नाही, पण प्रचंड पिकते. मग लक्षात आलं माझं प्रचंड का पिकते आहे बाबा? माझं प्रचंड पिकण्याचं कारण महत्त्वाचं हेच होतं का मी आज जी व्यवस्थेला जे उभं केलं आहे त्या माध्यमातून माझं सगळं कीट नियंत्रण होते. पण या चुकीच्या विज्ञानामुळे आमची संपूर्ण जीव व्यवस्था नष्ट झाल्यामुळे अतोनात फवारणीचे खर्च वाढले. जमीन निर्जीव झाली तर सरळ वातावरणाबरोबर संबंध हा नष्ट झाला. पहा एक मूलभूत विज्ञानाकडे आम्ही लक्ष दिलं नाही तर अनेक आव्हानं आमच्या शेतकऱ्यापुढे उभे झाले. पण हे कोणासाठी होतं सगळं? हे सगळं कंपन्यासाठी होतं. कंपन्या जगल्या पाहिजे, शेतकरी जगला का मेला का याची पर्वा नाही. म्हणून आता आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण वैज्ञानिक आमच्यापर्यंत पोहोचत नाही या गोष्टीला घेऊन का मूलभूत विज्ञानाला घेऊन. अजूनही तेच आहे का GM टेक्नॉलॉजी, मग त्याच्यानंतर BT टेक्नॉलॉजी, अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीनी आम्ही बियाणं निर्माण करू. अरे माती निर्जीव केली तुम्ही, प्रचंड कीड वाढवले या पूर्ण सृष्टीत. मग हे कीड वाढवले, मग तुम्ही GM टेक्नॉलॉजी आणली तर ती GM टेक्नॉलॉजी आम्हाला तारू शकेल का? म्हणजे एक गुलामगिरी अजून थोपटून दिली. म्हणजे GM टेक्नॉलॉजी BT टेक्नॉलॉजी याचं बियाणं वापरलं म्हणजे शेतकरी पूर्ण परावलंबी. तर या व्यवस्थेत काय झालं? आमचे खर्च वाढत गेले आणि उत्पादकता ही कमी कमी होत गेली जमिनीची सुपीकता नष्ट झाल्यामुळे. तर दोन बाबीचा परिणाम झाला याचा. तर या परिणामामुळे झालं काय? हळूहळू आमचे जे काही स्वतःचे बियाणे होते उत्तम प्रजातीचे, ती एक आज डोकेदुखी झाली आमची. कारण यांच्या बियाण्यांच्या
एका प्रकारच्या प्रभुत्वाने, म्हणजे आम्हाला जे बियाण्याचं ज्ञान दिल्या जाते का हे बियाणं वापरा, ते बियाणं वापरा, ते चांगले आहे, तर आमच्या इच्छे सरळ वाणाचे बियाणे एक एक नामशेष होत गेले. आता त्याला पुनर्जीवित करण्याचं एक आव्हान आमच्या पुढे येऊन ठेकलं आहे. म्हणजे पहा, त्या कंपन्यांसाठी आम्ही आमच्या बियाण्यांचंही पूर्णपणे नायनाट करून टाकलं. आपलं बी जमीन उत्कृष्ट असेल तर उत्तम फर्टिलिटी देऊ शकते, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याचं विज्ञान, त्याची मांडणी करेल मी, मग याचं सोल्युशन काय आहे याची आता मांडणी करेल. पण झालं काय एका प्रकारचं, म्हणजे माती गमावली, पाणी गमावलं, त्याच्यानंतर बियाणं गमावलं. आता जर हा विज्ञान, महत्त्वाचा एकच प्रश्न आपण विचारात घेतलं पाहिजे सगळ्यांनी, मग आपल्याला दिशा ठरवायची, आपण कोणती दिशा ठरवली पाहिजे. पहिला महत्त्वाची मांडणी मी आपल्यासमोर हे करतो आहे, जर हा विज्ञान, रासायनिक शेतीचा विनाशाचं विज्ञान, जर हे खरोखरी खूप चांगला असता तर आज देशात एकाही शेतकऱ्यांनी शेती सोडली नसती, एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. पण या विज्ञानाचं देणं काय झालं? लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, लाखो शेतकऱ्यांनी शेती सोडली, लाखो शेतकरी तात्काळ शेती सोडायला तयार आहे ऑप्शन मिळाल्याबरोबर. मग अशी भयानक स्थिती आहे, तरी या विज्ञानाला आम्ही चांगलं म्हणावं का? नाही, अजिबात म्हणता येणार नाही. आता आपण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे मी कशा प्रकारची शेती केली पाहिजे. मग अशा प्रकारचे सगळे आव्हानं लक्षात आल्यावर 1994 नंतर मी नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. नैसर्गिक शेतीची सुरुवात करत असताना मी सांगितलं आधीच का निसर्ग माझा गुरु झाला. त्यांनी माझ्या बळकटीचा मला प्रत्यय आणून दिला का तुझी बळकटी कशात आहे, माझी म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांची बळकटी कशात आहे. तर आता इथून सोल्युशन निघते आहे आपल्या शेतीचं, म्हणजे उत्पादकता कशी वाढेल, खर्च कसे कमी होईल, याचं एक नवीन सूत्राचा उहापोह झाला. 1994 पासून आजतागायत शेती करत असताना आजपर्यंत मला 5 बिंदू लक्षात आले होते का शेतकऱ्याची शक्ती 5 बिंदूत आहे, आणि 5 बिंदूत मूलभूत विज्ञान उभं होते आहे. याचं म्हणजे जीवांचं रक्षण होते आहे, खर्चही कमी होते आहे, खतही निर्मिती होते आहे, आणि कीट नियंत्रणाचं कामही होते आहे, आणि तेही बिनखर्चाने. आता हा विज्ञान ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी शक्ती कोणती लक्षात आली का माती ही शेतकऱ्याची शक्ती आहे. तर मातीबरोबर आपलं नातं शेतकऱ्याचं कसं असायला पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात आणून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्याचा मित्र आहे. या पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर आपण प्रेमाचं नातं कसं तयार करू शकतो. म्हणजे दुसरी शक्ती मग लक्षात आली का शेतकऱ्याची दुसरी शक्ती आहे पाणी, आणि शेतकऱ्याची तिसरी प्रचंड शक्ती आहे बियाणं. कारण बियाण्यातूनच फार मोठा आधार मिळतो आपल्याला उत्पादनाचा. म्हणजे आपल्या शेती पद्धतीला कशा प्रकारचं बियाणं पाहिजे ती एक शक्ती आपण समजून घेतली तर प्रचंड शक्ती आपल्यात निर्माण होते. चौथी शक्ती, आता काय झालं, ज्यावेळी व्यापारिक शेती आली किंवा व्यापाऱ्याच्या संसाधनांनी शेती करण्याचं तंत्र आलं तर आमची चौथी शक्ती हिरावल्या गेली. आता काय होते आहे, सोयाबीन एक सोयाबीन, कापूस एक कापूस, धान एक धान, याच्याशिवाय काही दिसत नाही. म्हणजे ही जी व्यवस्था आहे ती अत्यंत घातक व्यवस्था आपल्या देशात निर्माण झाली व्यापारिक शेती पद्धतीमुळे. म्हणून या गुलामीतून निघण्यासाठी आपल्याला पिकांचं नियोजन ही चौथी शक्ती ही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर चौथी शेतकऱ्यांची आहे पीक नियोजन सोबत पिकांच्या वेळा. आपल्याला या गुलामीच्या शेतीने पावसाळ्यात गोबी पिकवायला शिकवलं, उन्हाळ्यात गोबी पिकवायला शिकवलं, जे आपल्या शेतकऱ्यासाठी तर घातक आहेच पण सृष्टीसाठी घातक आहे, सोबत समाजासाठी प्रचंड घातक आहे. अशी व्यवस्था या पद्धतीतून केली. पीक नियोजनाच्या वेळा यांनी 12 महिने करून टाकलं. म्हणजे इथे आपण नागावल्या गेलो शेतकरी लोक. म्हणून पिकांच्या वेळा ही शेतकऱ्याची शक्ती आहे, त्या अनुषंगाने शेतीचं व्यवस्थापन जुळलं पाहिजे. म्हणजे चौथी शक्ती कोणती आहे, पीक नियोजन आणि पिकांच्या वेळा. आणि 5वी शक्ती आहे श्रमशास्त्र.
श्रम आम्ही शेतात घाम गाळतो, तो घाम आमचं कशा दिशेने गेलं पाहिजे, जे घाम गाळतायत त्यांच्याबरोबर आमचं नातं कसं असायला पाहिजे, हे तंत्रज्ञान समजून घेणं सुद्धा आपल्याला फार गरजेचं आहे. तर पाचवी शक्ती कोणती आहे? श्रमशास्त्र. अशा रीतीने 5 शक्तीनंतर मग आता लक्षात आलं का ज्यावेळी मी हे नैसर्गिक शेती करत आहो त्यावेळी 6वी शक्ती निर्माण झाली, ती आहे बाजार व्यवस्था. म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला जिथपर्यंत हे ज्ञान होणार नाही का जगात कोणत्या मालाला चांगली मागणी आहे आणि ते आम्ही पिकवलं पाहिजे, तिथपर्यंत आम्ही ज्ञानात अपुरे पडतो आहोत. म्हणजे मग आपल्याला वळावं लागेल जिकडे मागणी जास्त त्या प्रकारची शेती. तर आज जगात ऑर्गेनिक मालाची खूप प्रचंड मागणी वाढते आहे. त्या अनुषंगाने आपल्याला मग ज्याची बाजारपेठ उभी होते आहे त्याचं विज्ञान आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या दिशेने आपली शेती गेली पाहिजे. मग आता हे मी 6 बिंदू सांगितले, 5वी शक्तीचाच विचार करत होतो. पण ज्यावेळी माझ्या उत्पादनाला खूप चांगले भाव मिळायला लागले त्यावेळी मला लक्षात आलं का नाही, एक अजून शक्ती आहे, ती 6वी शक्ती बाजार व्यवस्था. म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन साध्य करून आपण आपली शेती केली पाहिजे. आता एक एक बिंदूचा मी सांगतो याचं वैज्ञानिक दृष्टिकोन, का आपण या शेती पद्धतीत कशा प्रकारचं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार केला तर आपल्या शेतीत खर्च कमी होतील आणि उत्पादकता हळूहळू वाढत एक मोठ्या बिंदूवर जाऊन टेकतील आपलं उत्पादन. हव्यास नाही आहे, पण सृष्टीबरोबर नातं ज्यावेळी जुळते त्यावेळी उत्पादनाची ही जी स्तर आहे उंचावतच चालतो. मग आता पहिली गोष्ट, एक गोष्ट सांगतो, न्याय झाला नाही. नैसर्गिक शेतीत आजही न्याय होत नाही. आपल्या देशात, आपल्या कृषी धोरणात, आपल्या सरकारमध्ये जे काही कृषी धोरण आहे त्या धोरणात, त्याच्यामुळे याची क्रांती ही हळूहळू आपली शेतकऱ्या माध्यमातूनच होते आहे. पण ज्यावेळी जाग येईल त्यावेळी खरी क्रांतीला सुरुवात होईल. तर आता याच्यासाठी काय काय आमच्या मागण्या आहे, काय आहे त्याही गोष्टीचा आपण त्याच्यात विचार करू. एकीकडे रासायनिक शेतीला रासायनिक खत पुरवला का प्रचंड सबसिडी, बियाणं पुरवला का प्रचंड सबसिडी, खतं पुरवले का प्रचंड सबसिडी. म्हणजे सगळ्याच गोष्टीची सबसिडी प्रचंड हे मिळते आहे कंपन्यांना. पण नैसर्गिक शेतीत कीड नियंत्रण झालं, कोणताच आधार नाही. नैसर्गिक शेतीत खताची निर्मिती झाली, अन्नद्रव्याची निर्मिती झाली नैसर्गिकरित्या, काही किंमत नाही. तुम्ही केमिकलचा तयार केला तर किंमत, नाही केला तर या सगळ्या बदलांचा विचार का कुठून कसं कसं मिळते त्या गोष्टीची मांडणी आपल्याला सरकारपुढे करणं गरजेचं झालेलं आहे आता. म्हणजे समाज, सरकार म्हणजे कोण? समाज. समाज म्हणजे सरकार. जिथपर्यंत हा समाज अशा शेतीबरोबर जुळत नाही तिथपर्यंत सामाजिक आरोग्य चांगलं राहू शकत नाही. असो, आपण आता 5 बिंदू, ठीक आहे, आता याचं वैज्ञानिक दृष्टिकोन का जेणेकरून उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल. तर पहिला बिंदू आहे माती. ज्यावेळी आम्ही या सगळ्या प्रकाराला समजून घेतलं तर मातीला आता माती नाही म्हणत आम्ही, ती वास्तविक आमची आई आहे. आमची या आई या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघतो आहे आता, कारण प्रेमाचं नातं तयार झालं. म्हणजे मग इकडे निसर्ग काय शिकवतो आहे, बघ रासायनिक शेती केली तर सगळ्याला मारायचा दृष्टिकोन होता, आता मातीबरोबर आईचं नातं जुळलं तर सगळ्याबरोबर प्रेम जुळते. म्हणजे ही शेती प्रेमाचं नातं शिकवते. आता या नात्यातून मग माती आई हे शक्तिशाली कशी होईल, तर आई शक्तिशाली झाली का उत्पादन प्रचंड वाढेल. मग ही शक्ती तयार करण्याचं एक महत्त्वपूर्ण 4 बाबी आमच्या लक्षात आला. पहिली गोष्ट, मातीची सुपीकतेसाठी गोपालन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गोपालन केल्याशिवाय आपल्या शेतीचं भविष्य चांगलं होऊ शकत नाही. दुसरा महत्त्वाचा बिंदू आहे झाडं. आपल्याला झाडाचं महत्त्व समजून घेतल्याशिवाय आपली शेती शाश्वत होऊ शकत नाही. म्हणजे ती शेती, त्या शेतीत उत्पादकता घटते आहे, शाश्वतता घटली, कारण जीव नष्ट झाले.
वनस्पती नष्ट झाली तर शाश्वतता नष्ट झाली. आता शाश्वतता आणायची असेल तर गाईला समजून घेणं गरजेचं आहे, गोपालनाला. तसंच झाडाला समजून घेणं फार गरजेचं आहे. तिसरं विज्ञान आपल्याला पाखराला समजून घेणं फार गरजेचं आहे. शेतकऱ्यांची जी शक्ती आहे, या 3 गोष्टीनंतर चौथी गोष्ट आहे वनस्पती. वनस्पती या प्रकाराला जिथपर्यंत आपण समजून घेत नाही, आपण या शेती पद्धतीत क्रांती आणू शकत नाही. तर तिसरी गोष्टीच्या नंतर चौथी गोष्ट आहे वनस्पती. आता एक एक गोष्टीचा विचार करूया आपण. मी 4 मुद्दे मांडले मातीच्या सुपीकतेचे. तर पहिला मुद्दा गोपालन. आता गोपालन केलं तर त्याचे 3 मुद्दे, महत्त्वाचे 3 मुद्दे आहे. पहिलं गोपालन. आज मजूर मिळत नाही, गाई राखायला माणसं नाही, तर मुक्त गोठा संचार पद्धती जर आपण तयार केली तर गाई राखणं आपल्यासाठी फार सोयीचं होऊन जाते. मुक्त गोठा संचार पद्धतीमध्ये काय असतो, आता तुमचं 10 एकर शेत आहे तर 5 एकर तुमच्या पूर्ण शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी 5 एकर जागा तुम्हाला मुक्त गोठा संचार पद्धतीमध्ये द्यायचा आहे. मुक्त गोठा संचार पद्धती केली तर मुक्त गोठा संचार पद्धतीमध्ये एक शेड असते, त्या शेडमध्ये गव्हाण असते. त्या गव्हाणीत एकदा चारा भरून दिला तर त्या गायी तिथं मोकाट असतील, त्यांना दावण नसेल, मग त्या मोकाट गायी तिथेच ते चारा खात राहील आणि तिथेच त्याचं शेण पडत राहील. त्यांना पिण्यासाठी पाण्याचं टाकं करून दिलं का त्या टाक्यात ते पाणी असेल. म्हणजे त्याच्या मनात येईल तेव्हा त्यानं पाणी प्यावं, त्याच्या मनात येईल तेव्हा त्यांनी चारा खावं. अशा रीतीने गव्हाण बांधून आणि टाका पाण्याचा बांधून मुक्त संचार करू द्यायचं. त्याला मुक्त संचार केलं तर तुम्हाला दिवसभर शेण उचलायची गरज नाही. माणसाला पाणी त्या गायींना पाणी पाजायला पाठवायची गरज राहणार नाही. तर मुक्त गोठा संचार पद्धती या तंत्राचा अवलंब जर आपण केला, मुक्त गोठा संचार पद्धतीचा तंत्र आपण अवलंबन केला तर आपल्या शेतीत गायी राखण करणं हे सोपं होईल. हे सोपं झालं तर मग एक नवीन खताचं शास्त्र उभं होईल. आता मुक्त गोठा संचार पद्धती ही वर्षभर त्याचा खत तिथेच पडत राहील. खत पडलं तर काय फायदा होईल महत्त्वाचा, त्याच्यात महत्त्वाचा फायदा हा होईल का त्या खतामुळे तिथे जो मूत्र पडतो तो मूत्रसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर पडेल. तर तिथे मोठ्या प्रमाणावर खत तयार होईल आणि त्या खतात मग गोमूत्र हा पडत गेला तर तो खत तुमच्या शेतीतलं त्या गोमूत्राच्या पडल्यामुळे, त्या खतात पडल्यामुळे, गोमूत्र असं तर राखणं होत नाही, आपल्याला तयार करणं होत नाही, पण त्या खतात मिसळत गेलं आणि ते खत तुम्ही तुमच्या शेतीत टाकलं तर महत्त्वाचा फायदा हा होईल, तुमच्या जमिनीचं फंगस हे नष्ट होण्याचं काम चालू होईल. म्हणजे मिरचीचं पीक उभावलं, तुरीचं पीक उभावलं तर या फंगसच्या ज्या क्रिया आहे त्या क्रिया होणं बंद होईल. अशा रीतीने एक गोपालनामुळे आपण मुक्त गोठा संचार पद्धती केली तर या प्रकारातून आपल्याला वर्षभरात मोठं खत त्याच्यापासून प्राप्त होईल. दुसरं मोठं खत, एवढं मोठं खत तुमच्या पिकात रासायनिक खतापेक्षाही जास्त उत्पादन देण्याची क्षमता या खतात आहे. तो खत म्हणजे अमृत खत. त्याला मसाला माती म्हणू शकता. ही मसाला माती जर तुम्ही तयार केली तर तुमचं अवघे 450 रुपयात शेतीचं खताचं नियोजन होते. तो कसा आहे खत? 1 ट्रॉली शेणखत, 1 ट्रॉली तळ्याची गाळ, सोबत 100 किलो तेल वाणाची पेंड, फक्त बीटीचा कापूस सोडून, म्हणजे कापसाची पेंड सोडून 100 किलो पेंड, 50 किलो गुळ, याचं साहित्य सांगतो आहे. मग हे खत जर तुम्ही वापरला, रासायनिक शेतीचं नाव घेणार नाही, तुम्ही याचा वापर जर शेतीत केला तर 50 किलो गूळ आणि 100 किलो पीठ असा का जो खराब असेल, जे तुम्हाला चक्कीवर 5 रुपये किलोनी मिळते असा पीठ, हा पीठ आणायचं. हे संपूर्ण हे साहित्य तयार झाल्यावर 1 ट्रॉली शेणखत आणि 1 ट्रॉली तळ्याची गाळ, याला आता खत तयार करायचं कसं, तर ते गाळ आणि खत याला मिसळून घ्या. हे मिसळून झालं का त्याचा एक बेड तयार करा. तो बेड तयार झाला
का त्याच्यावर मग जे आपण भुईमुगाची पेंड आणली आहे किंवा तेलाची पेंड आणली आहे ती पेंड आणि गूळ याचं द्रावण करून घ्या. हे द्रावण केलं का मग त्या बेडवर हे द्रावण टाकून द्या पूर्ण. हे द्रावण टाकणं झालं का मग त्याच्यावर पीठ फैलून द्या. आता पीठ फैलवलं परत त्याला एकदा एकजीव करून टाका. एकजीव केलं का मग त्याला पाणी एवढ्या पाण्याने तर करून द्या की खालपर्यंत तो भिजून जाईल. मग ओलं चिंब झालं का त्याला पालापाचोळ्याने झाकून ठेवून द्या. अवघ्या 10 दिवसात तुम्ही त्याच्यात हात टाकून पाहाल तर गांडूळ खतापेक्षाही चांगलं खत हे बिनखर्चिक तुमच्या इथे तयार होते. बिनखर्चिक म्हणजे गोपालन असेल तर शेण घरचं आहे, गाळ आपल्याला फक्त तळ्याची आणायची आहे. तर एकंदरीत हे खत 20 एकराला पुरते. आता 20 एकराला पुरते तर याचा पूर्ण तुम्ही हिशोब लावला तर पूर्ण हिशोबात 20 एकरात 9,000 रुपये खर्च होते या पूर्ण या साहित्यावर. 9,000 रुपये खर्च झाला म्हणजे एकरी 450 रुपयात तुमच्या इथे मोठ्या प्रमाणावर जीवाणूंची आणि जीवांची निर्मिती होते. म्हणजे जीव आणि जीवाणू हे दोघंही निर्माण होतात त्याच्यात. हे निर्माण झाले का सुपीकता वाढण्याचं काम चालू होते. आता जीव तर निर्माण झाले, एक जीवही तयार झाले, मग यांना खाद्य लागते. त्या खाद्याचा विचार चौथ्या बिंदूत करता येईल आपल्याला. मग त्याच्यानंतर दुसरा आहे गोसंजीवक तयार करण्याची पद्धती. गोसंजीवकाचं खत तुम्ही तयार केला तर अवघ्या 10 दिवसात हेही खत तयार होते. गोसंजीवक आहे एक 100 लिटर पाण्यात 30 किलो गाईचं ताजं शेण आणि 3 लिटर गोमूत्र सोबत 1 किलो गूळ हे तिन्ही एका 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून द्यायचं आहे. नंतर पाण्याने त्याला भरून द्यायचं आहे. ती पाण्याने भरून दिल्यावर 4 इंच रिकामी राहील एवढी रिकामी ठेवायची, कारण फर्मेंटेशन होऊन ते वर येते आणि जास्त आपण भरली तर ते खाली सांडते, म्हणून 4 इंच रिकामी ठेवा. हे 3 साहित्य घेऊन पाण्याने भरलं का 10 दिवसानंतर तुमच्या इथे उत्तम प्रतीचा गोसंजीवक तयार होते. आता त्याच्यानंतर सोपी प्रक्रिया आम्ही हे केली का या गोसंजीवकाला आधी आम्ही पाण्याबरोबर वापरत होतो, पण आपण जे अमृत खत तयार करतो त्या अमृत खतातच हे संजीवक टाकून दिलं तर पाण्याबरोबर वेगळं द्यायची गरज नाही. ते त्याच्यात मिसळून दिलं तर अजून सोपं होऊन जाते. पण हे संजीवक तयार झालं का 10 दिवसात मग पाण्याच्या पाटात दांडाद्वारे देता येते. कोरडवाहू शेती असेल तर कोरडवाहू शेतीत मग आपल्याला कोरडवाहू शेतीत 10-10 फुटावर अशी अंगठ्यासारखी धार आपल्याला जमिनीवर सोडता येईल. जमिनीवर सोडले का त्याचे जीवाणू आपोआप पसरतात ते. मग हे कोरडवाहू शेतीत वापरायचं किंवा कोरडवाहू शेतीत सकाळी किंवा संध्याकाळी याचा वापर झाला पाहिजे. अशा रीतीने एक अमृत खत आणि एक गोसंजीवक. शेतीला समृद्धी आणायची असेल तर प्रत्येक 3 वर्षातून एकदा 3 ट्रॉली शेणखत पडलंच पाहिजे. पडलं तर तुमच्या इथे रासायनिक खताचा वापर करायची अजिबात आवश्यकता नाही आणि त्याच्यापेक्षा उत्पादन तुम्हाला कमी मिळू शकत नाही. हे कशामुळे घडेल तर घडेल मुक्त गोठा संचार पद्धतीमुळे. तुमचं उत्पादन 3 वर्षातून एकदा 3 ट्रॉली एका एकरात सोबत प्रत्येक पिकाला अमृत खत. किती सोपं आहे. 450 रुपयात खत तयार होते. या खताचा वापर जर आम्ही तयार केला तर आम्हाला रासायनिक खतं वापरायची गरज नाही. तसंच गोसंजीवक वापरलं तर रासायनिक खतं. तर याचं विज्ञान हे आहे या खत निर्मितीचा. हा विज्ञान ज्यावेळी लक्षात आला आपल्या आणि आपण याचा वापर तयार केला तर 2 कामं होते. जमिनीची सुपीकता वाढण्याचं काम चालू होते, सोबत जमिनीच्या सुपीकतेबरोबर तुमच्या इथे कीट नियंत्रणाचं काम या जीव व्यवस्थेतून होते. मी म्हटलं का गांडूळं याच्यामुळे प्रचंड निर्माण होतात. गांडूळ निर्माण झाले का त्याच्या शरीरात जे चिकट स्त्राव आहे ते फंगस कंट्रोल करण्याचं काम करते. ते कचऱ्याला कुजून उत्तम खत तयार करण्याचं काम करते. म्हणजे दोन्ही कारखाने लागते, कीट नियंत्रणाची आणि खताची. अशा रीतीने गोसंजीवक आपला गोपालन हा एक महत्त्वाचा भाग आहे माती व्यवस्थेत. दुसरा महत्त्वाचा भाग आहे झाडं. झाडाशिवाय शेती सुरक्षित होऊ शकणार नाही. कारण तुम्ही गोसंजीवक वापरलं, शेणखत वापरलं, प्रचंड जीवांची निर्मिती झाली. त्या जीवांच्या निर्मितीतून मोठ्या प्रमाणावर जीव तयार झाले. पण इकडे तापमान वाढतं आहे.
वाढीव तापमानामुळे या जीवांच्या शरीर रचनेवर त्याचा परिणाम होईल, तो परिणाम जर थांबवायचा असेल तर शेतात झाडं लावणं गरजेचं आहे. 1994ला ठरवलं, कारण मला एक निष्कर्ष मिळाला होता का वाढत्या तापमानामुळे वातावरणातील बदल तयार होतील आणि या बदलामुळे आम्ही या सृष्टीतले कोट्यावधी जीवजीवाणूंचा नाश करून टाकून लाखो प्रजाती जीवांच्या आणि वनस्पतीच्या या प्रजाती नष्ट होतील. मला वाटलं मला शेती करायची आहे, वनस्पतीच्या प्रजाती नष्ट झाल्या तर त्याचा परिणाम सरळ माझ्या उत्पादनावर होईल. मग लगेच झाडं लावायला सुरुवात केली. एक काळ होता रासायनिक शेतीत झाडाखाली पीक येत नाही तर झाडं कत्तल करून टाकले, घेतली कुऱ्हाड आणि मोकळं केलं. कोणत्याही वैज्ञानिकांनी थांबवलं नाही का झाडामुळे उत्पादन वाढते, तू तोडू नको. तोडलं, बरं झालं, झाडाखालीच्या सावलीत आता पीक येत नव्हतं, पीक येईल, हे रासायनिक शेतीतली भावना होती. पण आता भावना अशी झाली का झाडामुळे शेतीचं उत्पादन वाढते, झाडामुळे शेतीचं उत्पादन वाढते, झाडामुळे कीड नियंत्रण होते, झाडामुळे जमिनीची सुपीकता वाढते. या 3 गोष्टी लक्षात आल्यावर मग झाडावर प्रेम जळलं आणि ते झाडाचं नियोजन चालू केलं. तर प्रत्येक 100 मीटरवर झाडाच्या पूर्व पश्चिम रांगा लावल्या पाहिजे शेतकऱ्यांनी. या रांगा लावल्या तर काय होईल, आपल्या गोपालनामुळे जे काही खत आपल्याला मिळते त्या खतापासून जेवढे जीव आणि जीवाणू निर्माण होतील त्यांना एक नियंत्रित तापमान मिळेल आणि त्या नियंत्रित तापमानामुळे त्यांची संख्या गुणात्मक वाढेल. पण झाडं नसेल तर उद्या जे तापमान वाढते आहे आणि वातावरणातील बदल तयार होते आहे, त्या बदलामुळे तुम्ही किती शेणखत वापरला, किती संजीवक वापरलं, पण शेताला थंड केलं नाही तर त्याचा दुष्परिणाम होईल तुमच्या परत उत्पादकतेवर. मग तुम्ही म्हणाल का एवढं गोसंजीवक वापरून, एवढं शेणखत वापरूनही काही फायदा झाला नाही, रासायनिक खतं वापरूनही काही फायदा झाला नाही. म्हणजे आपल्या शेतीसमोर वाढतं तापमान किंवा वातावरणातील बदल एक मोठी समस्या निर्माण होते आहे. तर शेती ही आता वृक्षाबरोबर जोडली गेली पाहिजे. मग वृक्षाबरोबर जोडली गेली पाहिजे, मग आपण खतही निर्माण करतो आहे, तापमानही नियंत्रणात आणतो आहे. तर धोरणं कसं असायला पाहिजे, सरकारचे धोरणं कसे असायला पाहिजे. आता कर्ज व्यवस्था, त्याला मुक्त गोठा संचार पद्धती आहे, तर इकडे खतावर सबसिडी आहे त्याला, पण इथे खताचा कारखाना तयार होतो त्याला सबसिडी नाही. तर सरळ बिनव्याजी कर्ज मुक्त गोठा संचार पद्धतीला दिलं पाहिजे लॉंग टर्म प्लॅनिंगमध्ये. म्हणजे आता मुक्त गोठा संचार पद्धतीला कर्ज मिळू लागला तर प्रत्येक शेतकरी हा तयार करू शकेल. म्हणजे एका प्रकारचं खताचा कारखाना तयार झाला, त्याच्यातून शेणखत तयार होतं आहे, त्याच्यातून NPK न्यूट्रिएंट तयार होते आहे. या सगळ्या खताचं आकलन करून तो किती खत आपल्या शेतीत निर्माण करतो आहे, डायरेक्ट सबसिडी त्या खताची त्याला दिली पाहिजे. म्हणजे गोपालनातून एकीकडे त्याला कर्ज द्यायचं आहे, कशासाठी, मुक्त गोठा संचार पद्धतीसाठी, पण दुसरीकडे तो खत निर्माण करतो आहे त्याचा मोबदला त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. म्हणजे काय होईल, कर्जमुक्त शेतकरी होईल. म्हणजे एकीकडे त्याला गोठा बांधण्यासाठी पैसा मिळतो आहे सरकारकडून, अपेक्षा ठेवूया, विश्वास नाही, अपेक्षा ठेवूया. एकीकडे गोठा बांधण्यासाठी पैसा मिळतो आहे, पण दुसरीकडे खत निर्मिती करतो आहे, त्याचा मोबदला आज विदेशी कंपन्याला देत आहे, तसं डायरेक्ट नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याला मिळलं पाहिजे. तर एक संतुलन साध्य होईल आणि क्रांतीच्या दिशेने मग एक नवीन पाऊल असणार. शेतकऱ्यांचा मग याच्याकडे कल वाढेल. अशा प्रकारच्या योजनांचा प्रसार झाला तर मग झाडं लावले तर अनिवार्य केलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 5 झाडं लावणं अनिवार्य आहे आणि त्यांनी 5 झाडं लावले पाहिजे. मला 1.5 तास दिला होता, 10 मिनिटे बोलू दिलं नाही, तिथे आले, मी थांबतो वाटल्यास. म्हणजे न्याय नाही होणार मग तो. म्हणजे ठीक आहे मी थांबेल पण न्याय नाही होईल मग तो. मग अगदी ठीक आहे, मी माझ्या टायमिंगनुसार झालं नाही ना, 1:30ला टाईम माझा, 1चा टाईम होता, 1:45ला बोलायला सांगितलं. ठीक आहे, असो या. म्हणजे हां, आता आपण म्हणतोय, मी म्हणतोय झाडं लावल्याने उत्पादन वाढते. आता शेतकऱ्यांनी झाडं लावायची आहे, मग हा झाडं लावत असताना आपल्या जीवांना प्रोटेक्शन मिळेल. पण प्रोटेक्शनचा काही नियम आहे का सरकारचा? सरकारने कंपल्सरी केलं पाहिजे हे आम्ही म्हणतोय. यांनी काय नुकसान होईल का समाजाचा?
नुकसान होईल का शेतीचा? अजिबात नाही होणार. त्या झाडामुळे जी व्यवस्थेची जी निर्मिती होईल त्या निर्मितीमुळे प्रचंड खत व्यवस्थापन त्या जीवामुळे होणार आहे, एक भाग हा. दुसरा, त्याच्यापासून जो काही ऑक्सिजन मिळेल तो समाजासाठी अर्पित असेल. मग याचं सगळं एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू काढला. आता मी थोडक्यात जातो आहे, थोड्या याच्या डीपमध्ये जाऊन सांगत नाही, पण एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू त्याचा आहे. कार्बन क्रेडिट शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आता एक झाड त्याचं एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू हा याचा विचार केला तर 10 लाख रुपये वर्षाचं त्याचा एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू आहे. तर सरकारने प्रत्येक झाडापुढे एका शेतकऱ्याला 5,000 रुपये कार्बन क्रेडिट म्हणून दिलं पाहिजे. म्हणजे धोरणं, जर तुम्ही शेतीला कमी खर्चाची करत असाल आणि चांगली उत्पादक बनवायचं असेल तर शेतकऱ्याला असं बळचाली करणं गरजेचं आहे. पहा, श्रमाला इतका महत्त्व आहे चायनामध्ये, पण आपल्या इथे नाही. शेतीला इतकं महत्त्व आहे चायनामध्ये, पण आपल्या इथे नाही. म्हणजे झाडं लावले तरी त्याची किंमत नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या झाडाची किंमत व्हायला पाहिजे, त्यानुसार त्याचे धोरणं व्हायला पाहिजे. म्हणून आपण आजपासून या विचाराला आपल्या म्हणजे डोक्यात टाकायचं आहे का झाडामुळे उत्पादन वाढते. याचे अनेक महत्त्वाचे अजून पैलू आहे. पण तिसरा, झाडं वाढले तर झाडामुळे कीट नियंत्रण आणि झाडामुळे खताचं व्यवस्थापन, हे 2 बाबी साध्य होते याच्यामुळे. आता 2 बाबी साध्य झाल्या तर कीट नियंत्रण होते कसं? याच्यावर हळूहळू मग पाखरांचं आगमन चालू होते. पाखराचं आगमन चालू झाला तर याच्यात काय, अनेक जीव, तर त्या जीवांकडून पराग सिंचनाची व्यवस्था निर्माण होते. म्हणजे पाखरंसुद्धा पराग सिंचनाचं काम करते, जीवसुद्धा पराग सिंचनाचं काम. रासायनिक शेतीत तर पराग सिंचनच नष्ट होत चाललं आहे. मग याच्यात जे निर्माण होत असेल तर शेतीचा मूलभूत विज्ञान काय आहे? पराग सिंचन हे उत्कृष्ट बियाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. तर पाखरांची संख्या वाढत चालली, याचाही खूप उत्कृष्ट आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्या अनुभवाचं कथन मी सध्या नाही करणार, पण थोडक्यात सांगतो. पाखरामुळे कीट नियंत्रण होते आणि पाखरामुळे खताचा पुरवठा होते. चौथा अत्यंत महत्त्वाचा भाग, मी गोपालन केलं, गोसंजीवक वापरला, जीवांची निर्मिती केली, पण त्यांच्या जेवणाची काय? तर अवशेष हा चौथा महत्त्व आहे. मूलभूत पाया या नैसर्गिक कृषीचा, विज्ञानाचा, तो आहे अवशेष. अवशेष म्हणजे 3 प्रकारे निर्माण होते. एक, तणातून औषधाची निर्मिती होते. तणातून मोठ्या प्रमाणावर खताची निर्मिती होते. म्हणजे तणाचा उपयोग हा कसं करून घ्यायचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासोबत तणासोबतच आम्ही महत्त्वाचा एक सूत्र जो मिळतो आहे, आम्ही पीक नियोजन असं केलं पाहिजे का एक पीक आई तुझ्यासाठी आहे, एक पीक माझ्यासाठी. हा विज्ञान ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल, कोणीही शेतकरी रासायनिक खत नाही आणणार आपल्या शेतात. म्हणजे एक पीक आईसाठी म्हणजे काय? म्हणजे मी चवळीचं पीक घेतलं, त्याच्यानंतर कांद्याचं पीक लावला, तर चवळीचं पीक हे आईसाठी, काही हे चवळीचं पीक तुझ्यासाठी. म्हणजे शेंगा तोडून त्याचा पूर्ण बायोमास त्या मातीत कुजला पाहिजे. हा कुजला तर तुमच्या शेतीची सुपीकता वेगाने वाढते आणि कोट्यावधी जीवांचं ते महत्त्वपूर्ण जेवण होते. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा भाग तिसरा, आम्ही एक ते एरोग्रीन म्हणून खत आहे. त्या जसं मी सांगितलं की 3 वर्षातून एकदा 3 ट्रॉली शेणखत शेतात पडलं पाहिजे, तसंच 3 वर्षातून एकदा एरोग्रीनचा पीक प्रत्येक शेतकऱ्यांनी घेण्याची कला अवगत केलीच पाहिजे. आता 3 वर्षातून एकदा एरोग्रीन घ्यायचं कसं? तर एरोग्रीन म्हणजे काय? एरोग्रीन म्हणजे द्विदल, एकदल आणि तेलवाण या बियाण्यांचा संग्रह करून त्याला पेरून त्याच्यापासून हिरवळीचं खत उभं करायचं. म्हणजे 6 किलो द्विदल, प्रत्येक द्विदल हा 1500 ग्राम, म्हणजे तूर 1500 ग्राम, मूग 1500 ग्राम, उडीद 1500 ग्राम आणि चवळी 1500 ग्राम, हे बियाणं झालं द्विदलाचं. एकदलमध्ये बाजरा अगदी बारीक आहे तर 200 ग्राम बाजरा, 800 ग्राम ज्वारी, ठोकळा आहे थोडी, 800 ग्राम, 2 किलो मक्का. अशा रीतीने हे 2 किलो बियाणं एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला. हे 2 किलो बियाणं एकत्रित केलं, 3 किलो बियाणं एकत्रित झालं. मग त्याच्यानंतर तेलवाणात तीळ बारीक आहे, 100 ग्रॅम तीळ आणि 900 ग्रॅम सोयाबीन, हे 10 किलो बियाणं एकत्रित करून घ्या
आणि याला दोन हंगामात आपल्याला एरोग्रीन याचं खत तयार करता येईल. एक तर पावसाळ्यात करता येईल आणि एक उन्हाळ्यात करता येईल. दोन थंडीत काही पिकं उगवत नाही म्हणून हिवाळ्यात घेऊ नये. अशा रीतीने या एरोग्रीन आपण पेरलं तर 45 ते 50 दिवसात जवळपास 4 फूट उंचीचं आपल्या इथे हिरवळीचं खत तयार होते आणि ते एवढं दाटीनं निघते का तुम्ही याची कापणी करून मातीत मिसळता त्यावेळी 9 इंचाचा थर लागते आणि तो 9 इंचाचा थर आपण शेणखत देऊ शकतो का? नाही. तर हे 9 इंचाचा खत आपल्याला तिथून मिळते आणि कोट्यावधी ते जीव आपण ज्या शेणखतातून तयार केला आहे त्या शेणखतातल्या जीवांचं ते जेवण होते. अशा रीतीने ते जेवण आपल्याला एरोग्रीनच्या खताच्या माध्यमातून, तणांच्या माध्यमातून आणि पीक जे काही आपण क्रॉप रोटेशन करतो त्याच्या माध्यमातून हे जर आपण अवशेष मिसळा लागलो तर आपल्या जमिनीची सुपीकता खऱ्या अर्थाने एवढ्या प्रचंड वेगाने वाढते आणि एक नवीन व्यवस्था कीड नियंत्रणाची होते, खताची होते, सोबत पराग सिंचनाची व्यवस्था होते. अशा रीतीने या सगळ्या व्यवस्थेतून, या सुपीकतेतून खरा मूलभूत विज्ञान उभा होतो जो आजच्या कृषीला ज्याची गरज आहे. पण आज सगळीकडे याचं दुर्लक्ष होतं आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरी गरज जशी माती आहे तसं पाणी. पाणी हे याचं शास्त्र प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक थेंबाबरोबर आपण प्रेम केलं तर आपल्या शेतीची उत्पादकता वाढते आणि त्या जीवांना सुरक्षितता मिळते. म्हणजे पाणी आज या पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं आहे. सिंचनाचं क्षेत्र हे कमी कमी होत चाललं आहे. म्हणजे शेतीसाठी वापरायचं पाणी दुसऱ्या कामासाठी वापरल्या जाते आहे. शेतीचं क्षेत्र जर सिंचनाखाली कमी झालं तर सरळ याचा पर्यावरणावर परिणाम होईल. कारण एकीकडे औद्योगिक प्रदूषणामुळे वातावरणातील बदल तयार होते आहे, त्याच्यामुळे तापमान वाढते आहे. इकडे सिंचनाचं क्षेत्र कमी झालं तर जे आज मॉइश्चर आमच्या वातावरणात पाहिजे ते कम झालं तर उत्पादकतेवर त्याचा परिणाम होईल. मग आपल्याला शेतकऱ्याला काय करता येईल? तर प्रत्येक पावसाचं थेंब आपल्याला जाग्यावर थांबवायचं आहे. प्रत्येक पावसाच्या थेंबावर आपल्याला प्रेम करायचं आहे. तर नैसर्गिक शेतीला पूर्णता केव्हा येते? मातीबरोबर आपल्याला पाण्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. मग हे प्रेम करायचं कसं आहे? तर याचे 5 बिंदू अत्यंत महत्त्वाचे आहे. बरंच आहे पाण्याविषयी बोलायचं, पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी फक्त आम्ही काय काय केलं त्या गोष्टीचा उल्लेख करतो आहे. आम्ही 5 पद्धतीने पाणीला थांबवलं. पहिला पाणी थांबवलं आम्ही नैसर्गिक शेती करून. नैसर्गिक शेतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवांची निर्मिती झाली का पावसाचं पडणारं पाणी कोट्यावधी छिद्र व्हायला लागले जमिनीत. रासायनिक शेतीत हे छिद्र होत नाही. छिद्र होत नाही तर पाणी भूगर्भात जात नाही. एकीकडे पाण्याचा उपसा चालू आहे, दुसरीकडे पाणी जिरत नाही. तर 80% डार्क झोनमध्ये गेलेलं आपल्या देशाचं भूगर्भाचं पाणी. आता याला सोल्युशन काय आहे? तर नैसर्गिक शेती याला सोल्युशन आहे. कारण जीवांच्या माध्यमातून पावसाचं पडणारं पाणी 30% ग्राउंड वॉटरमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे पहिला महत्त्व समजून घ्या, शेती उद्या तुमच्यासाठी पाणी घडवेल. म्हणजे नैसर्गिक शेती का महत्त्वाची आहे? पाणी घडवण्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरा महत्त्वाचा पाऊल, जसं नैसर्गिक शेती महत्त्वाची आहे तसे मायक्रो ट्रेंच पद्धती. मायक्रो ट्रेंच पद्धती म्हणजे काय? छोटे छोटे खळगे पावसाळ्यात पिकात तयार करून त्या पाण्याला थांबून आपल्याला त्याला ग्राउंड वॉटरमध्ये कन्वर्ट करण्याचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. हा सिद्धांत जिथपर्यंत आपण लक्षात घेत नाही नैसर्गिक शेतीचं उत्पादन वाढू शकत नाही. म्हणजे नैसर्गिक शेतीच्या उत्पादन वाढीसाठी हे तंत्रसुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे काय होते? आपण जसं डवरणी करतो, डवरणी केली तर तिसरा फेर आपण डवऱ्याचा हारतो भरीचा. तो भरीचा डवरा चालू करताना आपल्याला प्रत्येक 10-10 फुटावर त्याला उचलून घ्यायचं आहे. ते उचलून घेतलं तर काय होईल? जागजागी ते लॉक होईल. लॉक झालं म्हणजे खळगे तयार होईल आणि पूर्ण शेतीत पावसाचं पडणारं पाणी त्या खळग्यात थांबलं का ते ग्राउंड वॉटरमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे शेतातलं पाणी शेतात थांबलं, ते पाणी वाहून नाही गेलं. वाहून नाही गेला तर माती वाहून गेली नाही. म्हणजे पाणी थांबला आणि माती थांबली. पण रासायनिक शेतीत असं केलं तर तुमचं पूर्ण पीक नाश होऊन जाईल. म्हणजे पहा दोन्हीत किती फरक आहे. रासायनिक शेतीत पाणी थांबवायला गेलं तर पीक सडते. याच्यात पाणी थांबवलं तर पीक उत्तम येते. म्हणजे आता विचार तुम्हाला करायचा आहे, पाण्याचं नियोजन ज्या पद्धतीत होते ती पद्धत चांगली का ज्याच्यात नाही होत ती पद्धत चांगली. म्हणजे महत्त्वाचा एक सूत्र आपल्याला मिळतो मायक्रो ट्रेंच पद्धती. तिसरी पद्धत आहे ग्रीड लॉकिंग पद्धती. ती कोरडवाहूसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
हे पाणी थांबवणं म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी उत्तम आहे, सिंचनाच्या शेतीसाठी उत्तम आहे. तिसरी पद्धत आम्ही केली फार्म पॉन्ड पद्धती. फार्म पॉन्ड पद्धतीमध्ये 2.5 एकराच्या मागे एक एक खळगा खोदला आहे, 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद आणि 10 फूट खोल. अशा खोलीचे खड्डे खोदून तो पाणी पूर्ण 100% शेतातलं पाणी शेतात थांबवलं आहे. हे झालं जिथे मुरमाड जमीन असेल, जिथे वरूनच खडकाळ असेल तशा पद्धतीत ही पद्धत कामाची आहे. पण जिथे खोल काळी मातीचं शेत आहे तिथे आम्ही एक नवीन पद्धत विकसित केली आहे. 80 फीट लॉकिंग ट्रेंचिंग सिस्टम म्हणतात त्याला. म्हणजे 80 फुटाची नाली खोदायची, 6 फूट रुंद असेल, 80 फूट जाईल आणि त्याच्यानंतर 10 फुटाचा लॉकिंग असेल. त्या लॉकिंगला उताराच्या दिशेने 3 फुटाचा कॉन्क्रीट बांधून त्याला पॅक केल्या जाते. अशा रीतीने 80 फुटाचे ट्रेंचेस तयार केले आहेत आणि त्याला कनेक्टिंग पूर्ण शेताची देऊन ते पाणी 100% शेतातलं शेतात थांबवलं. ते पाणी शेतातलं शेतात थांबल्यामुळे काय झालं, जमिनीच्या पाण्याची पातळी वर आली. अशा रीतीने पातळी वर आली. जर प्रत्येक शेतकरी असा करू लागेल तर देशात पाण्याचा कुठेही प्रश्न निर्माण होणार नाही. 100% आपण शेतातलं पाणी शेतात थांबवू शकतो. आता याच्यासाठी धोरणं कशी असायला पाहिजे, धोरणात्मक निर्णय कसे असायला पाहिजे. सरकार 1 हेक्टर सिंचनाखाली आणण्यासाठी मोठे जे डॅम बांधते त्या डॅमला बांधण्याचा खर्च हा जवळपास 5 लाख ते 10 लाख रुपये एकरी येतो. म्हणजे हेक्टरीचा विचार केला तर 12.5 लाखाच्या वर जातो. पण या 80 फीट ट्रेंचिंगला खर्च किती येतो, एकरी 3,000, हेक्टरी विचार केला तर 7,500. 7,500 रुपये 12.5 लाख रुपये किती कमी खर्चात. मग हा पाणी मी झाडं लावले तर किती टक्के क्षेत्र गेला माझं. माझा 10% क्षेत्र झाडाच्या सावलीखाली पीक येत नाही म्हणून गेलं. पण आपल्याला चिंता करायची गरज नाही. पण धोरणं कसे असायला पाहिजे जेणेकरून वेगाने ही शेती व्यवस्था उभी होईल. 10% क्षेत्र त्याच्या सावलीमुळे गेला, 3% क्षेत्र पाण्यासाठी मी ज्या काही योजना केल्या त्याच्यासाठी गेल्या. म्हणजे एकंदरीत 13% क्षेत्र माझं हा अनुत्पादक झाला. पण हा उत्पादक कसा आहे आधी त्याचं विश्लेषण करतो. झाडाच्या सावलीखाली पीक येत नाही हे आम्हाला दृष्टीस आलं, पण त्या सावलीखाली बघितलं नाही. 10% क्षेत्रावर सावली पडते पण 90% जो गाभारा आहे तो मोकळा आहे. झाडामुळे तिथे या 10%च्या तुलनेने झाडामुळे 50% उत्पादन जास्त आलं जिथे झाडाची सावली पडत नाही. म्हणजे मग 10%चा नुकसान कुठे झाला, 40% फायदा झाला. याचा शास्त्रीय अभ्यास आम्ही केलेला आहे पूर्ण. म्हणजे झाडामुळे नुकसान होत नाही. पण झाडाखाली 10% क्षेत्र टाकलं, 3% क्षेत्र टाकलं आपण पाण्याखाली, तर पाण्याखाली गेलेला क्षेत्र याचा मूल्यमापन करण्याची एक पद्धती असायला पाहिजे. ज्यावेळी मोठ्या धरणाच्या सिंचनाखाली आम्ही 10 लाख रुपये खर्च करतो आणि याच्यावर जर फक्त 3,000 रुपये खर्च येत असेल तर विचार करायचा समाजाला. कारण समाज म्हणजे कोण, सरकार. तर या समाजाला पाणी कुठून मिळणार, तर इथून मिळणार आमच्या कल्पकतेतून, शेतकऱ्यांच्या कल्पकतेतून. शेतकऱ्याच्या कल्पकतेतून त्याच्या परिश्रमाचा सत्कार समाजाने केलं पाहिजे. केलं तरच समाजाचं भलं होईल, नाही केलं तर मग जे घडेल ते निसर्ग घडवणारच आहे. तिसऱ्या गोष्टीनंतर या 2 गोष्टीनंतर तिसरा मुद्दा आहे बियाण्याचं. बियाणं आमचं मूलभूत अधिकार आहे. आमच्या अनेक प्रजाती एवढ्या चांगल्या होत्या, जर आम्ही पाण्याचं नियोजन केलं, त्याचं शास्त्र समजून घेतलं, मातीची सुपीकता घडवण्याचं तंत्र समजून घेतलं, तर आमचं बियाणं कोणत्याही GM बियाण्यापेक्षा कमी उत्पादन देत नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे आज आमच्या इथे तुरीसारखं पीक, हे मुळाचं पीक आणलं आहे मी आपल्यापाशी, पूर्णपणे बिना कोणतंही कीट नियंत्रण न करता. याच्यावर एकही लीफ मायनर नाही आहे. म्हणजे हे कसं नियंत्रणात येते, एकही लीफ मायनर या मेथीवर दिसत नाही. त्या कोथिंबीर इतका चांगला सुगंध आहे. आता या प्रकारचं अन्नद्रव्य मग असं किती आहे, एकरी 560 क्विंटल याचं उत्पादन आहे. एकरी 560 क्विंटल. मग याला एवढं NPK न्यूट्रिएंट मी तर का केमिकलच्या स्वरूपात देत नाही, मग हे मिळालं कुठं, तर हे मिळालं आमच्या कल्पकतेतून. ही कल्पकता आपल्या सगळ्यात निर्माण झाली तर अशाच प्रकारचं आपल्याला अप्रतिम उत्पादनं नैसर्गिक शेतीत मिळू शकतात. तिसरं बियाण्याची
आपण भूमिका अशी बांधली पाहिजे का एक एक बी आपण संग्रहित करत करत जे चांगल्या वाणाचे आहे आपणच निर्माण करण्याची क्रिया चालू करायची. तर आम्ही आतापर्यंत 16 प्रजातीचे बियाणं आमचे स्वतःचे तयार केलेले आहे. हळूहळू एक एक बियाणं तयार करतो आहे. यावर्षी धानाचं बिलासपूरमधून छत्तीसगडमधून एक 2 उत्तम प्रजातीचे, एक भुलव भाटा म्हणून आहे आणि एक खटोला म्हणून, अशा 2 उत्तम प्रजाती आणल्या ज्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे. तर बियाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झालो आम्ही. आमचंच बियाणं, आमची शेती, आमचंच खत, म्हणजे बाहेरून काही आणायचं नाही. अशा रीतीने पहा इथे काय काय घडलं. खत माझं आहे, कीट नियंत्रण कोणतं करायचं नाही, सगळ्यावर प्रेम, अळ्यावरही प्रेम केलं, कारण अळ्याही पाखराचं जेवण आहे, अळ्याही मित्र किटीचं जेवण आहे. तर या सगळ्या चक्रातूनच जमिनीची सुपीकता निर्माण होते. तर अळ्याला पाहून कधी भीती वाटत नाही. तर नुकसान किती जाते, 10% पातळीवर नुकसान गेलं का प्रत्येक वर्षाला 20% उत्पादन वाढते. म्हणजे अळ्याची भीती राहिली नाही. तर कीट नियंत्रण करायचं काम नाही, खत वापरायचं काम नाही, बियाणं घरचं आहे. आता खर्च कमी होईल का खर्च वाढेल या पद्धतीमुळे विचारतो आपल्याला, कमी होईल का वाढेल? कमी होईल, कारण आता कुठेच मला बाहेरून आणायचं नाही आहे. पण याच्यासोबत महत्त्वाचं सूत्र एक गवसलं, तो आहे पीक नियोजन आणि पिकांच्या वेळा. पीक नियोजन मित्रांनो आम्ही कसं करतो मी तुम्हाला सांगतो. आम्ही तुरीचं पीक घेतलं. तुरी कुठपर्यंत जाऊ शकते, कुठपर्यंत जाऊ शकते एका एकराचं उत्पादन? किती घेता जास्तीत जास्त रासायनिक शेतीत? 7 क्विंटल, 6 क्विंटल, 8 क्विंटल, 10 क्विंटल, 12 क्विंटल. पण आम्ही म्हणतो रासायनिक शेती सोडली तर नैसर्गिक शेतीत एकरी 20 क्विंटलपासून 40 क्विंटलपर्यंत आम्ही उत्पादन घेतो. प्रत्यक्ष मॉडेल तुम्हाला पाहायला मिळतील याचे. हे दिवा स्वप्न रंगवत नाही, तर जमिनीवर राहून हे केलेले काम आहे. तुम्हाला प्रत्यक्ष हे सगळं डोळ्यांनी पाहायला मिळू शकेल. तर हे 20 क्विंटलसाठी काय केलं, पीक नियोजन समजून घेतलं. काय एकरी 20 क्विंटल तूर येईल कशी? पीक नियोजन काय, तुरीचं पीक घेतलं, 12-12 फुटावर लावलं, त्याला बेडवर घेतलं, बेडवर लावलं तर त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला. सूर्यप्रकाश जिथे भरपूर आहे तिथे किडी रोगांचं प्रमाण कमी, तिथे त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळालं तर त्याला फुलधारणा जास्त, त्याच्यात गोडी जास्त. तर 12-12 फुटावर आम्ही बेड तयार केले. म्हणजे आपल्याला जे आपण जवळपास 1.5 फूट उंचीचे ते असे 4-4 फुटावर ते बेड तयार करून एका बेडवर तूर लावली, दुसऱ्या बेडवर एरोग्रीनचं पीक घेतलं, म्हणजे पूर्ण एरोग्रीन. तिसऱ्या बेडवर एरोग्रीन, मग येईल 12 फुटावर परत तूर. अशा रीतीने 2 बेडवर एरोग्रीन आणि तिसऱ्या बेडवर परत तूर. तर एरोग्रीन घेतल्यामुळे काय झालं, मातीचं आणि उत्पादनाचं नातं जुळलं. का आईला ते एरोग्रीन कापून तिथं मल्चिंग करून टाकलं त्या नाल्यात, म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन झालं नाही. 1.5 फूट खोल आहे तर 9-9 इंचावर 9-9 फुटावर 10-10 फुटावर 9 इंचाचं लॉकिंग करून टाकलं. कारण माझा बेड 1.5 फूट आहे, एवढं लॉकिंग केलं. एवढं लॉकिंग केलं तर काय होईल, तिथं पावसाचं पडणारं पाणी तिथं थांबून जाईल. तो पाणी थांबला, मग हे मल्चिंग केलं एरोग्रीनचा, तर तिथे पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, ओलावा हा टिकून राहील. तर कोरडवाहू शेतीला पाण्याची गरज राहणार नाही. सिंचनाची शेती असेल, वीज वापरायची गरज नाही, कारण त्या तुरीला पाणी द्यायचं. मग उत्पादन किती, तर 20 क्विंटलपर्यंत तुम्ही मजल मारू शकता या पद्धतीने. मग तूर घेतली तर उत्पादनाबरोबर त्या जमिनीची सुपीकता हा त्याच्या मागचं एक विज्ञान आहे. म्हणजे पीकही घ्यायचा आणि जमिनीचं उत्पादकताही वाढवायची. अशा रीतीने महत्त्वाचं काम आम्ही हे केलं. तिसरं काम याच्यानंतर मग पीक नियोजनाच्या एक शृंखला समजून घेतल्या. का सोयाबीन एक सोयाबीन, कापूस एक कापूस, हा प्रकार हा तांडव माचवला नाही. हा तांडव माचवला तर परत त्या व्यापाराला पोषण्याची पद्धतीत निर्माण होईल. म्हणजे संपूर्ण त्या व्यापाराला जगवायचं काम होईल. मग रासायनिक खतं आले, फवारण्या आल्या, सगळ्यात आल्या. मग सोयाबीन एक सोयाबीन नाही केलं तर काय केलं, तर मी चवळीचं पीक घेतलं. चवळीचं पीक घेतल्यावर त्याच्यावर कांद्याचं पीक घेतलं. कांद्याचं पीक घेतल्यावर त्याच्यावर एरोग्रीन घेतलं. कारण चवळीचं पीक याने जमिनीची सुपीकता वाढली, कांद्याचं उत्पादन चांगलं मिळालं. सोयाबीनचं पीक घेतलं. सोयाबीनचं पीक घेतल्यावर कांद्याचं पीक घेतलं. तर सोयाबीन तेलवाण आहे, जमिनीतून जास्त घेतलं त्यांनी. पण कांद्याचं पीक जमिनीतून देत नाही, जमिनीची गुणवत्ता टिकवते. तर पालीचे कांदे घेतले. पालीचे कांदे घेतल्यावर तिसरा पीक चवळीचा घेतला. म्हणजे पिकाची फेरपालट अशा पद्धतीने केली. तर सोयाबीनने जे काही आईपासून घेतलं, कांद्याने आणि चवळीने आईला परत केलं. म्हणजे आईला परत देण्याचं शास्त्र, जिथपर्यंत आम्ही शेतकरी मातीला आई समजून घेत नाही तिथपर्यंत खरा विकास होणार नाही.
तिथपर्यंत आपली लूटमार होत राहणार, आपल्या आत्महत्या होत राहणार, शेतकरी शेती सोडायला तयार होणार. पण हे सगळं सूत्र आपल्याला गवसलं तर आपण प्रचंड प्रगती करू शकतो. अशा रीतीने महत्त्वाचे हे 4च मुद्दे सांगायचे आहे. श्रमशास्त्र आहे, मार्केटिंग आहे. उद्या बाजार उभी होते आहे वेगाने. कशाची बाजार उभी होते? ऑर्गॅनिक मालाची. ऑर्गॅनिक मालाची बाजार उभी झाली तर मागणी त्या मालाची असेल. आजपासून आपल्याला याचं विज्ञान गवसलं तर उद्या जगात ज्याची मागणी आहे त्याचं विज्ञान आपल्यापाशी उभं आहे तर पुरवठा आपण भरपूर करू शकू. त्या पुरवठ्याच्या अन्वये आपल्या मालाला 2 पैसे जास्तही मिळू शकेल. अशा रीतीने नैसर्गिक शेतीचं मूलभूत विज्ञान हे जर आपण लक्षात घेतलं, कोणत्याही परिस्थितीत रासायनिक शेतीपेक्षा कमी उत्पादन आपल्याला मिळणार नाही. म्हणून मित्रांनो, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे का तुम्हाला तुमच्या पिढ्या शेती करण्यासाठी तयार राहील अशी शेती पद्धती पाहिजे का शेतीतून पळवाट काढणाऱ्या पिढ्या पाहिजे. ऐदी समाज घडवायचा का ज्याला 2 रुपये किलोचं अन्न, अशा आम्ही निर्णय घेतलेले आहे. त्या अनेक बाबी या सगळ्या कोणत्या आवडते त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. धन्यवाद. मधात मी 5 मिनिटं अजून घेतो. तुम्हाला काही प्रश्न असेल मनात तर 5 मिनिटात प्रश्न विचारू शकाल. संरक्षण पद्धतीमध्ये काय मुक्त गोठा संचार पद्धती. मुक्त गोठा संचार पद्धती तुम्ही अवलंबली तर पहिल्याच वर्षापासून तुम्हाला खत चांगलं निर्माण करता येते. याच्यासाठी काय आहे, 10 एकर आपली शेत असेल तर 5 एकर जागा फक्त गायींना मुक्त विचरण करण्यासाठी सोडायचं आहे. तिथे तुम्हाला एक 10 एकरासाठी 10 गायी लागते तर 10 टिनाचा शेड तुम्ही किंवा 20 टिनाचा शेड तुम्ही तिथे उभा केला आणि त्याच्यात एक गव्हाण बांधून दिली तर त्या गव्हाणीत त्याला चारा टाकायचा आहे. आणि 20 टिनाचा शेड केला तर भर पावसातही त्या गायी बसू शकेल. उन्हाळा किंवा हिवाळा असेल तर बाहेर ते मुक्त विचरण करत राहील. अशा रीतीने एक टिनाचा शेड, त्याच्यात गव्हाण आणि पाणी पिण्यासाठी त्याला बाजूला टाकं, असं टाकं करून दिलं तर ही मुक्त गोठा संचार पद्धती झाली. सर, पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस सांगा सगळ्यांना. हां, माझा मोबाईल नंबर आहे 9422 86 96 20. सुभाष शर्मा. मला फक्त थोडासा विनंती हे करावंसं वाटते, फोन सकाळी 8 ते 9 किंवा तिकडे 8 ते 9:30 या 2च वेळ कराल तर मला सोयीचं होईल ते. सर, इथे हे सर आहेत, त्यांना श्रम व्यवस्थापनाबद्दल बोलायचं आहे तर तुम्ही त्यांच्याशी पर्सनली बोलून घ्याल. आता दुसरे स्पीकर रेडी आहे. आणि मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे जे ऑर्गॅनिक फूड आहे, एक्झिबिशन प्रत्येक ठिकाणी होतात, ते म्हणतात ऑर्गॅनिक आहे, पण याचं कुठे काही पॅरामीटर्स आहे का चेक करणार? आणि ते लेमॅनला कसं समजेल की हे ऑर्गॅनिकच आहे? तुम्ही सांगते म्हणून मी विकत घेते. आज तुम्ही सांगितलं की हा मुळा ऑर्गॅनिक आहे म्हणून मी विकत घेते, बट मला तो माहीत आहे का की ऑर्गॅनिक आहे की नाही, ते कसं ओळखायचं? याचं उत्तर आमचे परचुरे काका देतील आपल्याला चांगल्या रीतीने. ऐकलं का आपण त्यांचं? आणि सर, दुसरा प्रश्न असा की तुम्ही हा जो ऑर्गॅनिक जो माल आहे त्या फॉरेन फार डिमांड करत आहे, तर त्याच्याबद्दल काही विचार केला आहे का? हां, अगदीच विचार केलेला आहे. कारण मी बघतो आहे आज याचा जी जगात याची जी उलाढाल होत्या ती वेगाने वाढतच चालली आहे. पण आमच्यात जागृती झाली आहे. कारण दवाखान्यात पाय ठेवायला म्हणजे जागा नाही, एवढी गर्दी आम्ही दवाखान्यात वाढून ठेवली आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अशा प्रकारचं अन्न जर उद्या मिळायला लागलं तर कोणीही रासायनिक खताचं अन्न घेणार नाही आणि याची प्रचंड मागणी असेल. त्या आधारावर आम्ही हे ठरवलेलं आहे सगळं. तळ्याची माती नाही भेटली तर दुसरं अल्टरनेटिव्ह काय? हां, तळ्याची माती नाही भेटली. हां, तळ्याची माती नाही मिळाली तर तुमच्या धुऱ्यावरची माती तुम्ही घेऊ शकता. जिथे फार मोठं विष किंवा रसायनं वापरले नाही ती माती तुम्ही वापरू शकाल. संकरित बियाणं आहे त्याबद्दल सांगितलं, पण जे रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी जे शिडकाव असते, जसं ऑर्गॅनिक याच्यामध्ये निंबोळी अर्क वगैरे जे आहे ते आपण यूज करू शकतो का? किंवा जे वर्मी वॉश असते किंवा गोमित्र याचा जर वापर आपण करू शकतो का? थोडा मनात धाडस ठेवून या शेतीला केलं आणि या समग्र विचार ठेवून काम केलं तर आपल्याला त्याची गरज भासत नाही. त्याचं कारण सांगतो.
मी 2-3 वर्षापूर्वी एक शेत घेतलं. 3 वर्षापूर्वी शेत घेतल्यावर तिथं पिकं घेतो आहे, पण पाठीवर पंप घेतला नाही, एकही फवारणी केली नाही, पण आज उच्चतम टोकावर त्याचं उत्पादन पोहोचलेलं आहे. अशा रीतीने आपण धाडस जर मनात ठेवलं का निसर्गाकडून जर आपण ढवळाढवळ केली नाही तर पहिल्या वर्षापासून त्याचं नियंत्रण होणं चालू होते. पण हे वापरलं तर चुकीचं नाही आपल्या मनाला सांत्वना देण्यासाठी. कारण निसर्गात मारण्याची जी आपल्या मनात हा विचार आला तिथेच आपण विज्ञानाचा बिमोड करतो आहे. आणि सर महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आम्ही रसायनयुक्त शेती करत होतो, केमिकलचा वापर करत होतो, पण जी शेती आता ज्या अवस्थेत आहे त्याची अवस्था बदलून जे उत्पादन आहे ते ॲज इट इज राहील किंवा वाढेल किंवा काय होईल याच्यामध्ये नाही, मी तुम्हाला सांगितलं का शेणखताचा वापर सोबत अमृत खत आणि गोसंजीवक याचा वापर आणि पाण्याला थांबवण्याची क्रिया पहिल्या वर्षापासून केली तर तुमचं पहिल्या वर्षी उत्पादन कमी नाही मिळणार. त्याच्यात या क्रिया तुम्हाला करावं लागेल. म्हणजे श्रमाचं महत्त्व आहे या शेती व्यवस्थापनात. पण सर किती प्रमाणात दिलं पाहिजे, कारण एक्सेस पण नाही झालं पाहिजे. नाही, मी तुम्हाला म्हणूनच याची सांगितलं का 20 एकराला पुरते हे खत, म्हणजे त्याच्या मात्रा सगळ्या मी क्लिअर केलेल्या आहे. गोसंजीवक हे वेळेच्या अभावी शेवटी मला थोडक्यात सगळं घ्यावं लागलं, त्याला पूर्ण खोलीत जाऊन सांगू शकलो नाही. धन्यवाद सर. सर वेळेअभावी तुम्हाला बरंच कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. आपलं लिटरेचर कुठे अवेलेबल आहे का हां या सगळ्या विषयावरचं? आपलं लिटरेचर कुठे अवेलेबल आहे का? नाही, मी अजून माझ्या काही अशा सीडी तयार केलेल्या आहेत जे प्रत्यक्ष कामाचं आम्ही कसं काम करतो आहे तशा सीडीच्या स्वरूपात आहे, पण लिखाणाच्या स्वरूपात तसं काही लिटरेचर मी केलं नाही. माहिती स्वरूपाचा लेख येत्या काही दिवसात जर मिळाला तर आम्हाला ते उद्बोधक ठरेल. आम्ही प्रयत्न करू आता लिखाणाच्या स्वरूपात पाठवण्याचा. सर आणखीन एक विनंती, याच्यानंतरचं जे ॲग्रोव्हिजनचं आहे ते ठिकाण सावनेर, नागपूर जिल्ह्यातच सावनेर आहे असं मला कळलं. हां, तर आपला तिथेही भाषण राहील का किंवा ठेवण्याचा आपण प्रयत्न कराल का? बघूया. अतिशय उत्तम असं हे भाषण आहे. आता ते आयोजकांनी ठरवायचं आहे सगळं. नक्कीच मी आयोजकांना मी तशी विनंती करतोय हा. जाऊन. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, मी सुरेश पाटील. मी जसं सगळे लोक रासायनिक शेती करतात त्याच प्रकारे 8 वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणात रसायनं विष वापरून शेती करत होतो. आम्ही सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पपईची शेती करायचं. पपईची शेती करत असताना एक थैली टाकली, चांगलं पीक आलं. अजून असं करत करत चांगलं फार जबरदस्त पीक घेतलं आम्ही. आणि रसायनांचा जसजसा रिस्पॉन्स मिळायला लागला तसतसा वापर वाढत गेला, विषाचा वापर वाढत गेला. आणि पुढे आमच्या असं लक्षात आलं, आम्ही पपईची रोपं पण विकत होतो. लोक आम्हाला विचारायला यायची पपई कशी करतात. आम्ही सांगायचं पपई अशी करतो तशी करतो, त्याची क्वालिटी येते. आणि पुढे माझ्याच इथे रसायनांच्या अतिवापरामुळे पपईची क्वालिटी अगदी याच्यावर माझ्या इथे पपई येत नव्हती. मग यातून आम्ही धडा घेतला आणि पूर्ण रसायनांचा आणि विषाचा वापर पूर्णपणे बंद केला. सुभाषजी पाळेकर यांच्या पद्धतीप्रमाणे आम्ही जीवामृत, बीजामृत, आच्छादन यांचा वापर सुरू केला. आणि त्याचा पहिल्याच वर्षी मला इतका चांगला रिझल्ट आला की मी परत त्यावर्षी माझी 8 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. 5 एकराची माझी पपईची बाग होती. त्यामध्ये मी पूर्ण सहजीवन घडवलं. त्यामध्ये शेवगा लावला होता मी. आणि त्या पपईमध्ये मिरची, शेवगा हे सगळे तूर ह्या सहजीवी पिकं लावले आणि जीवामृत दिलं. त्याचा मला इतका जबरदस्त फायदा झाला. आणि पहिल्याच वर्षी माझी गेलेली पूर्ण पत वापस आली. आता आम्ही आमच्या शेतामध्ये यावर्षी
सहजीवनामध्ये सर्व प्रकारचे फळबागा उभारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी संत्रा आणि मोसंबीचा नवीन प्लॉट लावला. त्यामध्ये मी पपईची लागवड केलेली आहे. त्या पपईमध्ये शेवगा, त्यानंतर तूर, मूग, उडीद याच प्रकारची सर्व पिके मी त्यामध्ये लावली. आणि या सहजीवनामध्ये प्रत्येक पीक माझ्या इथे फार चांगलं आलेलं आहे. त्यानंतर मी माझ्या इथे सीताफळाची लागवड केलेली आहे. माझ्याकडे मी स्वतः सिलेक्शन केलेली सीताफळाची सरस्वती 7 जातीची मी लागवड केलेली आहे. त्याला 500 ग्राम ते 1 किलोपर्यंतचे फळं येतात. त्याची लागवड मी 12x7 या अंतरावर केलेली आहे. आणि त्यामध्ये शेवग्याचं मी सहजीवन केलेलं आहे. शेवग्याचा फायदा असा की त्यामध्ये शेवगा हा नायट्रोजन फिक्सेशन करतो आणि झाडांना हलती सावली देतो. आपल्या इथे बरेचसे पिकं असे असतात, उन्हाळ्यामध्ये आपल्या इथे 12,000 फूट कॅन्डल एवढी प्रकाशाची तीव्रता असते. ही बऱ्याच पिकांना सहन होत नाही. शेवगा लावल्यामुळे जी लाईट इंटेन्सिटी जी आहे ही कमी होते आणि पिकं फार चांगल्या प्रकारे दुपारच्या वेळातसुद्धा अन्न तयार करू शकतात. मी सगळ्या याचं त्यामध्ये तूर पण लावलेली आहे. त्यामुळे त्याला अजून नायट्रोजन वगैरे मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी पूर्ण याला बेड करून आच्छादन केलेलं आहे. तर त्यामुळे मला पाण्याची खूप मोठी बचत होते आणि जमिनीची धूप होत नाही. त्यानंतर मी चिकूची लागवड केलेली आहे आणि चिकूमध्ये शेवगाचं पण सहजीवन घडवलेलं आहे. त्यामध्ये मी विशेष म्हणजे आम्ही पाळेकर साहेबांच्या पद्धतीने 2 चिकूच्या अंतर आहे माझं 25 बाय 25 फूट. 2 झाडांच्या मध्ये आम्ही झाडांचं किचन उभारलेलं आहे. झाडाचं किचन म्हणजे 8 फूट बाय 4 फूट बाय 1.5 फूट या आकाराचा खड्डा केलेला आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये आम्ही पूर्ण काडी कचरा टाकलेला आहे. त्यामध्येच आम्ही जीवामृत टाकतो. आणि त्यामध्ये असंख्य गांडूळ तयार होतात. म्हणजे बाहेरून तुम्ही जे झाडाला टाकू शकत नाही हे त्या किचनमध्ये झाडाच्या सगळं तयार होतं. तुम्ही तितकं बाहेरून टाकूच शकत नाही. आणि माझ्या इथल्या चिकू साधारणपणे 100 ग्रॅमच्या वरच माझ्या इथे चिकू असतो. 250 ग्रॅमपर्यंत चिकू माझ्या इथे आलेला आहे. आणि त्याची गोडी नैसर्गिकरित्या केलेलं असल्यामुळे इतकी जबरदस्त असते की एकदा जर तुम्ही माझ्या इथला चिकू जर खाल्ला तर तुम्ही बाहेरचा चिकू खाणार नाही, इतकी त्याला चांगली टेस्ट असते. त्यानंतर मी डाळिंबाचं यावर्षी नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये पण शेवगा हे सहजीवन, शेवगा, तूर, उडीद, मूग, झेंडू, आंबाडी या पिकांचं पण मी नियोजन केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, या सहजीवनामध्ये सर्वच्या सर्व पिकं इतक्या चांगल्या प्रकारे उभी आहेत. यामध्ये विशेषतः अशी की आम्ही जमीन कुठलीही खाली ठेवत नाही. पूर्ण सन हार्वेस्टिंग व्हावं. जो सूर्याची किरणं पडतात ही सगळीच्या सगळी पाण्याने उचलावीत. आम्ही कुठलीही जमीन अजिबात खाली ठेवत नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्याच पिकांचं फार चांगलं पीक आमच्या इथे येतं. आम्ही हे सगळं जीवामृताचा वापर करून हे सगळं
बाहेरून आम्ही दुकानामध्ये अजिबात जात नाही. आपल्या इथेच तयार केलेलं जीवामृत. तर जीवामृत तयार करण्याची मी पद्धत तुम्हाला सांगतो. गावराणी गाईचं 10 किलो शेण, गोमूत्र 5 ते 10 लिटर, गूळ 1 किलो, बेसन 1 किलो, धुऱ्यावरची माती मूठभर, हे 200 लिटर पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये मिसळायचं. हा ड्रम सावलीमध्ये ठेवायचा आणि याला सकाळ संध्याकाळ 2 वेळा क्लॉकवाईज डायरेक्शननी ढवळायचं आणि 72 तासानंतर हे याची 5% ते 5 ते 10% फवारणी किंवा पाटाच्या पाण्यामध्ये किंवा ड्रीपच्या पाण्यामध्ये मिसळून हे जर दिलं तर याचे फारच चमत्कारिक परिणाम येतात. बाहेरून काही आणायची गरज नाही. त्यानंतर जर काही रोगकिडी जर दिसत असल्याच तर त्यासाठी सुद्धा आम्ही कुठलंही बाहेरचं औषध आणत नाही. आम्ही दशपर्णी किंवा निमास्त्र याचा वापर करतो. त्यामध्ये दशपर्णी तयार करण्याची मी पद्धत तुम्हाला सांगतो. गोमूत्र 10 ते 20 लिटर, गावराणी गाईचं शेण 2 किलो, हळद 200 ग्रॅम, अद्रक चटणी 500 ग्रॅम, तंबाखू पावडर 1 किलो आणि तिखट मिरचीचा ठेचा 1 किलो, लसण देशी 500 ग्रॅम चटणी, हे 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि 1 दिवस त्याला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी 10 प्रकारचे पाले 2-2 किलो, त्यामध्ये कडुलिंबाचा पाला, करंज, सीताफळ, एरंडी, तुळस, निरगुडी, धतुरा, रुई, बेल इत्यादी पाने हे टाकायचे आणि हा ड्राम झाकून ठेवायचा. 40 दिवसपर्यंत हे ठेवल्यानंतर हे औषध गाळून घ्यायचं आणि 3 ते 5% या प्रमाणात याची पिकावर फवारणी करायची. खूप सुंदर रिझल्ट आहेत. बाहेरून काही आणायची गरज नाही. कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीचं औषध आणायची गरज नाही आणि सगळं विषमुक्त. नंतर झाडांवर जर मायक्रोन्युट्रिएंट म्हणून सप्तधान्यांकुराचा फवारा आपण करू शकतो. मी जीवामृत फवारणीची माझी स्वतःची पद्धत हे केलेली आहे. त्यामध्ये मी जीवामृत फवारणी करता 50,000 लिटरचं टाकं केलेलं आहे. त्यामध्ये मी 5-6 ड्रम तयार केलेलं जीवामृत जे असतं ते टाकतो आणि मी त्यावर मडपंप बसवलेला आहे आणि त्या मडपंपला आम्ही स्प्रिंकलरचे पाईप लावलेत आणि त्याला गार्डन पाईप लावलेत आणि मोठ्या झाडांवर जे माझ्या फळबागा आहेत त्यावर आम्ही जसं आपण गार्डनमध्ये पाणी मारतो तसं झाडांवर आम्ही असं पाणी मारतो. म्हणजे त्याचा फवारणी पण होते आणि झाडांवर मोठ्या प्रमाणात जीवामृत टाकलं जातं आणि ते जमिनीवर पण पडतं. त्याचासुद्धा हे साधारणपणे महिन्यातून 2 महिन्यातून जसं जमेल तसं आम्ही हे करत असतो आणि इतके चमत्कारिक रिझल्ट आहेत. त्यानंतर या नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच्छादन. त्या आच्छादनाखाली गांडूळ फार चांगलं, म्हणजे जे आपले मित्र आहेत ते गांडूळ अनेक जीवजंतू फार चांगल्या रीतीने काम करतात. मी तुम्हाला सांगतो, माझ्या इथे पावसाचं पडलेलं पाणी फारच अतिवृष्टी झाली तरच शेताच्या बाहेर जाईल, अदरवाईज माझ्या शेतातनं पाणी वाहून जातच नाही. इतकेच आच्छादनामुळे गांडूळ वाढलेले आहेत. नैसर्गिक शेती करत असल्यामुळे गांडुळांना कुठलीही भीती नाही. ते 24 तास माझ्या इथे अहोरात्र काम करत असतात आणि जमिनीची पोरॅसिटी इतकी चांगली झालेली आहे. पाण्याचा एकही ड्रॉप आमच्या इथे वाया जात नाही. सगळा जास्तीत जास्त पाणी
आमच्या इथे जमिनीत जिरतं. त्यामुळे आच्छादनामुळे जमिनीची धूप होत नाही, ओलावा टिकून राहतो. त्यानंतर आम्ही शेताच्या सर्व बाजूनी वनभिंती उभारलेल्या आहेत. आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 महिने जे जोरदार उष्ण वारे वाहतात व तापमान वाढते, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. वनभिंतीमुळे झाडांद्वारा हवेत फेकलेल्या आर्द्रतेचे चक्र सतत झाडावर खेळवत ठेवून शेतातील फळबागेतील उष्णतामान व हवेचा वेग नियमित होतो. त्यामुळे बाष्पीभवन व जलोत्सर्जन दोन्ही क्रियांवर नियंत्रण राहते. वनभिंतीमुळे हवेचा वेग नियंत्रित होतो व जे आपण काष्ट जमिनीमध्ये टाकलेले आहेत आच्छादनाद्वारे, त्यामधून जो कार्बन इव्हॉल्व होतो, हळूहळू जो कार्बन इव्हॉल्व होतो, तो पूर्णपणे वाऱ्याचा वेग वनभिंतीमुळे कमी झाल्यामुळे ते काष्टामधून निघणारा कार्बन हा झाडांना फार मोठ्या प्रमाणात तिथल्या तिथे ॲवेलेबल होतो आणि पर्यायाने उत्पादन वाढते. या प्रकारे आम्ही सहजीवनाद्वारे फार चांगली वन बागा तयार केलेल्या आहे. सगळे पाळेकर साहेबांच्या पद्धतीप्रमाणे मॉडेल तयार केलेले आहेत. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली व आपण शांत चित्ताने ऐकून घेतले, त्याबद्दल आयोजकांचे व आपले आभार मानून मी आपले हेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्ही हे तर सांगितलं की नैसर्गिक शेती तुम्ही करता, पण त्याच्यामध्ये कुठलं उत्पन्न तुम्ही किती प्रमाणात घेतलं? अगोदर जे रासायनिक शेती तुम्ही करत होते तेव्हा किती व्हायचं आणि आता किती झालं हे थोडं सांगा. पूर्वी जी मी पीक घेत होतो त्याच्यामध्ये इतका अतोनात खर्च होता की 5-5 लाख 6-6 लाख रुपये आम्हाला दुकानदारांचं, कृषी दुकानांचं देणं राहायचं वर्षाच्या अखेर. कॅशमध्ये आणलेलं वेगळं आणि उधारी 5-6 लाख. आता ते पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि उत्पन्नाचा जर विचार कराल तर उत्पन्न खर्च फार कमी होऊन उत्पन्न वाढलेलं आहे, क्वालिटी पण वाढलेली आहे आणि माझ्या प्रॉडक्टबद्दल मला सांगण्यास अभिमान वाटतो की माझं सीताफळ, माझे चिक्कू, मी हे दोन्ही वस्तू मार्केटमध्ये मी नेऊन विकत नाही, हे पूर्ण माझ्या घरून खपतात. माझ्या क्वालिटी पाहून लोकांनी एकदा खाल्ल्यानंतर ते ग्राहक माझ्या घरी माझं घर शोधत येतात आणि मी ज्या भावात सांगतो त्या भावात ते खरेदी करतात. सर, मला असं वाटतं की जे काही तुम्ही जाती निर्माण केलेल्या आहे ते फॉरेनमध्ये एक्सपोर्ट करण्याचं काही प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे का? मी मागच्या वर्षी सीताफळ पण काही प्रमाणात एक्सपोर्ट केलं, परंतु नागपूरमध्येच त्याला इतकी जबरदस्त बाजारपेठ आहे आणि तुम्हाला सांगतो 95% यावर्षी माझं जे सीताफळ होतं हे 95% गिफ्टसाठी लोकांनी नेलं. त्याच्यामुळे एक्सपोर्टर जितका पैसा देतो तितकाच पैसा मला इथे सुद्धा मिळू शकेल याची मला खात्री आहे. आपल्या यांचे जे सीताफळं आहेत ते आम्ही मध्ये मुंबईला बिग बाजार नावाचे जे एक परवा किशोर बियाणी आले होते ना, त्यांचं देशात मोठं काम आहे, त्यांना ते सीताफळं भेट दिली. त्यांच्या मुंबईच्या दुकानामध्ये 2200 रुपये किलो टमाटर विकत मिळतात आणि जगातला भाजीपाला तिथे मुंबईत येतो. तर यांच्या सीताफळ आणि चिक्कू याला उत्तम मार्केट आहे. आता मला यांनी मध्ये एकदा चिक्कू आणून दिलं तर मी यांना आमच्या लक्ष्मीनगरच्या पूर्ती सुपर बाजारमध्ये चिक्कू विकायला ठेवायला सांगितलं आणि यांनी 5-7 दिवसामध्ये काय भावाने विकले? 60 रुपये किलो. 60 रुपये किलोने 700-800 किलो चिक्कू यांनी विकले आणि लोकांना याची चव वेगळी आहे. आणि म्हणून मी आता सांगितलं की माझ्याकडे MG अकबर आणि विजय दर्डा आले होते, त्यांनी चिक्कू खाल्ले, ते एकदम म्हणजे चिक्कू वेगळे आहे कारण हे नैसर्गिक शेतीचे आहेत, ऑर्गॅनिक आहेत आणि सीताफळ देखील वेगळं आहे. काल माझ्याकडे हेमावालेंनी आलं तर त्यांना मी यांच्याकडलं सीताफळ दिलं, त्यांना आवडलं ते. तेव्हा या ऑर्गॅनिक याची जी टेस्ट आहे ती वेगळी आहे. ही जी शर्मांनी जी भाजी दिलेली आहे
या भाजीची टेस्ट वेगळी आहे आणि त्यामुळे मार्केटच्या प्राईसपेक्षा 25% 30% आपण हे विकू शकतो. आणि म्हणून आता आम्ही नागपूर शहरामध्ये 5 ते 7 अशी दुकानं सुरू करतो आहोत की केवळ ऑर्गॅनिक शेतकऱ्याची जी भाजीपाला असतील, फळं असतील, त्याचे विक्री केंद्र. आणि अशा प्रकारे हे केंद्र जर आपण हळू सुरू केले तर शेतकऱ्यांना मार्केट मिळेल. त्याकरता काही सरकारच्या योजनाही आहेत. आपण पुढे येऊन ते जर सुरू केलं तर मार्केट उपलब्ध होईल. दलालांची गरज नाही, मार्केटमध्ये माल नेण्याची गरज नाही आणि आपण त्या ठिकाणी विकू शकतो. आणि याची टेस्ट वेगळी असल्यामुळे जे लोक एकदा हे घेतात ते तुमच्या ते म्हणतात ना, माझ्या घरी मागायला येतात. ही गोष्ट खरी आहे की त्यांचं उत्पादन एवढं कमी आहे आणि क्वालिटी एवढी चांगली आहे की लोक त्यांच्याकडे मागायला येतात आणि ते एवढे सीताफळं, चिक्कू किंवा सगळ्या भाजीपाल्याला उत्तम मार्केट आहे. त्यामुळे आपल्याकडे त्यांनी जे सांगितलेली गोष्ट आहे की केमिकल फर्टिलायझर वापरलं नाही, पेस्टिसाईड वापरलं नाही, आपल्या पोटात जे विष जातात ते जात नाही. त्यामुळे समाजाच्या आरोग्याकरताही आवश्यक आहे आणि ह्या जे शर्माजींनी सांगितलं आणि यांनी सांगितलं हे प्रयोग यशस्वी आहे. फक्त आता आपण आपल्याकडे विश्वास ठेवून हे केले पाहिजे. याच्यामध्ये एक्सपेंडिचर आपण कमी करतो आणि उत्पादनाचं उत्पन्न वाढवून त्याची भावाची किंमत जास्त घेतो. त्यामुळे गॅप जी आहे प्रॉफिटची ती वाढते. त्यामुळे औषधं आणि खतं याच्यात खर्च करण्यापेक्षा या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि तुम्ही तुमच्याकडे प्रयोग करून पाहिला तर याचा उपयोग होईल. शर्माजी किंवा पाटील साहेब यांची जी शेती आहे, पाटील साहेबांची वर्धा रोडवर आहे जामच्या आधी, आणि शर्मा साहेबांचं यवतमाळला दारव्याच्या जवळ आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण जरूर एकदा त्या ठिकाणी बघावं. आणि आता आम्ही ॲग्रोव्हिजनतर्फे नागपूरला जसं आज ही 2-3 तासाची कार्यशाळा झाली आहे तर अशाच शेतकऱ्यांना एकत्रित करून आपल्या इथे शंकरनगर चौकामध्ये राष्ट्रभाषा सभागृह आहे मोठं, ते 400-500 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. तर आपण ॲग्रोव्हिजनतर्फे फलोत्पादनाबद्दल, भाजीपालाच्या उत्पादनाबद्दल दिवसभराचं वर्कशॉप असं देऊ. आणि त्याच्यात कसं आहे की आपल्या लोकांना फुकट काही मिळालं त्याचं महत्त्व नाही आहे. त्याच्यामुळे आता फी लावू त्याच्यावर, म्हणजे कमीत कमी 25 रुपये 50 रुपये त्याला दिवसभर तिथे फी मिळेल. फाईल देऊ, त्याला सगळं समजावून सांगू आणि ऑडिओ व्हिडिओनी ते समजावून सांगून त्याला सांगू की तू कसं करू शकतो. आज यांनी जे प्रेझेंटेशन केलं याच्यामध्ये त्यांनी स्प्रे देखील वेगवेगळे सांगितले आहेत आणि हे एकदा आपण सगळ्यांनी लिहून घेतले. नसेल तर त्यांना कार्यक्रम संपल्यावर भेटून ते लिहून ते प्रयोग तुम्ही तुमच्याकडे केले तर तुम्हाला त्यातून अजून चांगलं ज्ञान मिळेल आणि याच्यावर प्रयोग करता येईल. सर, तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये जे पूर्ण कंपाऊंड जे मोठ्या मोठ्या झाडांनी लावलेले आहेत त्याबद्दल तुम्ही लोकांना सांगा. म्हणजे कशी तुम्ही बायोडायव्हर्सिटी मेंटेन केली आहे. वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्याकरता काय झालं पाटील साहेब, तुम्ही बोलत असताना तुमच्याजवळ बहुतेक कॉम्प्युटर नाही आहे. तर तुम्ही जेव्हा या बाबतीमध्ये त्या जे बोलताना ते चित्र इथे आलं असतं तर यांना समजलं असतं. त्यात थोडंसं सिक्वेन्स नाही. तर तुम्ही जर या चित्राद्वारे दाखवलं की तुम्ही टेम्परेचर कमी करण्याकरता जे धुऱ्यावर लावल्या सागवानाची झाडं किंवा अजून काही लावलं आहे त्याच्यामुळे टेम्परेचर कमी होऊन पिकांचा एकंदर नुकसान होत नाही आणि फायदा का होतो ते जर नीट सांगितलं लोक ते प्रयोग करू शकतात. नाही, तो फोटो आहे का? आहे त्याचा फोटो? शेताच्या भोवताल लावलेले वृक्ष दिसतात तिथे. मी वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्याकरता शेताच्या सर्व बाजूनी वनभिंती उभारलेल्या आहेत. त्यामध्ये मी सागाची झाडं लावलेली आहे आणि दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे 2-3 स्टेजमध्ये ते लावलेलं आहे. काही सीताफळाची झाडं लावलेली आहे. म्हणजे शेतातला पूर्ण शेतात निर्माण होणारा कार्बन हा शेताच्या बाहेर वाहून जाऊ नये याकरता 3 स्टेजमध्ये आम्ही त्याची उभारणी केलेली आहे. वारा रोखणारी मोठी झाडे, त्यानंतर छोटी झाडे आणि त्यापेक्षा छोटी झाडे साधारणपणे 4 फूट उंचीची अशी ही उभारणी आहे. सर, दशपर्णी कसं तयार करावे तो तक्ता एकदा दाखवा ना परत. हा प्रयोग आपल्याला फत्र आणि मोसंबीसाठी करता येईल का? दशपर्णीमध्ये 10 ते 20 लिटर गोमूत्र, गावराणी गाईचं गोमूत्र. माझा मोबाईल नंबर घ्या 9960 51 9004 99 60 51 90 04. सुरेश पाटील.